आज नवरात्राची चौथी माळ. चौथ्या माळेला देवीच्या कुष्मांडा या रूपाची आराधना केली जाते. कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे प्रतीक आहे. हे विश्व कोहळ्याप्रमाणे आहे. ही देवी आपल्याला निर्मिती क्षमता किंवा ऊर्जा देते, म्हणून या देवीची आराधना करायची असते. आज आपण आगळ्या दुर्गेला भेटणार आहोत. झाड लोट करी जणी, केर भरी चक्रपाणी, पाटी घेऊन या शिरी, नेऊन टाके दुरी, ऐसा भक्तीसे भुकेला, नीच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला, काय उतराई होऊ तुला. एव्हाना लक्षातच आलं असेल आपल्याला आज कोणती दुर्गा आपण पाहणार आहोत. आज पाहणार आहोत आपण संत जनाबाई. माय बाप बंधू सखा विठ्ठलाला सर्वस्व मानणारी आणि विठ्ठलमय होऊन श्रेष्ठ भक्ती शिकवणारी ती जनाई. उत्कट भक्तिभावाचे साक्ष देणाऱ्या श्रेष्ठ भक्त जनाबाई. जनीची भक्तीच निराळी आहे. रोजचं काम करता करता देवाचे अनंताचे नाव घेणे, दळिता कांडिता तुझ गायीन अनंता, हे श्रेष्ठ तत्वज्ञान असणारा भक्ती मार्ग सामान्य माणसालाही आपला वाटतो. हे एवढं सोप्या पद्धतीने भक्ती मार्ग आपल्यासमोर ठेवणारी ती जनाबाई. विठ्ठल परमात्मा सदैव माझ्या बरोबर आहे, ही दृढ भावना खूप काही शिकवून जाते. खंबीर पाठबळ, खंबीर साथ, ही कुठे न शोधता फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवणारी जनाई आपल्यालाही आत्मविश्वास कसा कमवायचा हेच अप्रत्यक्षरित्या शिकवत असते. संत जनाबाईने दाखवलेला लेकुरवाळा विठुराया मनाला खूप भावतो. श्रेष्ठतम भक्तीचा आदर्श घालून देणारी ही जनाई प्रत्येकाला तिच्यामध्ये स्वतःचे स्वरूप दिसते. गोदावरी तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईचे गाव. जनाबाईच्या ह्या पंढरपूरचे वारकरी दमा आणि भगवत भक्त श्री करुण यांची मुलगी. आईचे छत्र हरवल्यावर वडिलांनी जनाबाईंना दामाशेठ शिंपी यांच्या पदरात टाकले. तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील सदस्य झाल्या. त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घेत असत. तरुण जनाबाईंसाठी जीवन हे कसोटीचेच होते. तासनतास चालणारे काम आणि संकटांना न जुमानता देवावरील नितांत श्रद्धा हेच त्यांच्याकडून शिकायला मिळते. जनाबाईंचा आध्यात्मिक प्रवास नामदेवांच्या घराण्यातून सुरू झाला. तिने नामदेवांच्या घरात काम करत असताना कामाकडे ओझे म्हणून न पाहता देवाची सेवा म्हणून पाहिले. या भावनेतून पंढरपूरच्या विठ्ठलाचे आणि तिचे एक वेगळे दृढ नाते निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अभंगातून अतूट प्रेम भक्ती याचा अनुभवच येतो. त्यांचे अभंग फक्त आध्यात्मिक भजन नसून ते मार्गदर्शकही ठरतात. जनाबाईंच्या अभंगातून कृतज्ञतेचे मूल्य आणि जीवनातील परिस्थितीचा स्वीकार याची शिकवण मिळते. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत त्यांच्या अभंगाचा मोलाचा वाटा जाणवतो. त्यांच्या जीवनातील भावनिक आंदोलने त्यांच्या अभंगवाणीत नितळपणे प्रतिबिंबित झालेले दिसतात. आपल्या अनाथपणाचे, परकेपणाचे दुःख विठ्ठलाला निवेदन करून विठ्ठलाची दया, सहानुभूती मिळवू पाहतात. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू, नको मजसी अभेरू, असे विठ्ठलाला सर्वस्व मानून समर्पण भाव जागृत झालेली ही जनाबाई. तिचे विठ्ठलाचे सख्यत्व जुळून आलेले आपल्याला दिसते. आपणास उपेक्षित जीवन जगावे लागते याबद्दलही जनाबाईची खंत वाटून सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध तीव्र सूर तिने राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेविले द्वारी नीच म्हणून बाहेरी या अभंगातून जाणवते. तरीही या उपेक्षित जीवनातून आणि संकटातून सुटका फक्त विठ्ठलच करू शकतो हाच दृढ विश्वास होता. म्हणूनच श्री विठ्ठलाचे भक्तवत्सल रूप म्हणजे जनाई असे म्हणतात.
जनाबाई सारख्या अनाथ आणि उपेक्षित श्रमिक स्त्रीच्या मनातही ईश्वराच्या भक्तवत्सलतेचे संबंधीचे श्रद्धा रुजवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे भक्ती हेच आत्मोद्धाराचे साधन जनाबाईने आपल्या हाती सोपवलेले आहे. हे त्यांच्या जीवनचरित्रात दिसतेच. जनाबाईंच्या भक्तिप्रेमाने त्यांच्या अधीन झालेला विठ्ठल मग त्यांना सहाय्यभूत ठरतो, त्यांच्या मदतीसाठी धावून येतो. जनाबाई हेच आपल्याला सांगतात, तो विठ्ठल भक्तवत्सल आहे, तो भक्तांसाठी युगानुयुगे तिष्ठत राहणारा आहे, तो दीनदुःखितांचा भक्तांचा कैवारी आहे. त्या म्हणतात, जनीसारख्या दासीसाठी तो धावून येतो, म्हणून तो जनीला दळीता कांडिता प्रत्येक कामात मदत करतो. म्हणूनच त्या म्हणतात, पूर्वी काय तप नेणे पै हो केले, निधान जोडले पंढरीचे. मी पूर्वी कोणते असे तप केले असेल, कोणते असे भक्ती केली असेल, जेणे मला पंढरी रायाचे निधान जोडले गेलेले आहे. एवढी भक्ती, एवढा दृढ विश्वास त्यांचा विठ्ठलचरणी आपल्याला पाहायला मिळतो. आपले आणि विठ्ठलाचे सख्यत्व हे पूर्वसुकृतच आहे असं त्या सांगतात. त्यांना संत ज्ञानेश्वरांचा जो अल्प सहवास लाभला त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर दिसून येतो. ज्ञानेश्वरांचा अनाथ निराश्रित असणे हे त्यांना जन्मजात वैराग्याचे धडे देण्यासाठीच होते. प्रपंचाचा त्यांना स्पर्शही झालेला नव्हता आणि म्हणूनच नामस्मरण करणे ही जणू त्यांनी स्वतःला संधी मिळाली आहे असे मनोमन जाणलेले होते. त्यामुळे जनाबाई आपल्या कायिक, वाचिक आणि मानसिक शक्ती ईश्वर भक्तीवर केंद्रित करत होत्या. जनाबाई एक परिपूर्ण स्त्री आहे. आपल्या स्त्री असण्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. नामयाची दासी, ज्ञानेश्वराची सखी आणि विठ्ठलाची प्रिया या भूमिका त्यांनी समर्थपणे निभावलेल्या आपल्याला दिसतात. जनाबाईंच्या उपदेशपर अभंगातून अनुभवाचे बोल येऊ लागतात. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला भिडणारी आहे. जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे